खिदू म्हणावा गोविंद वेळोवेळा अनेक रुसावे न लगे बहुता अनेक रुसावे न लगे बहुता पुऱ्या संचिता वाचुनिया म्हणून या मनी मानू नये खिदू म्हणावा गोविंद वेळोवेळा तुका मने बार घातली यावरी तुका मने बार घातली यावरी होईल कैवारी नारायण म्हणून या मनी मानू नये खिदू म्हणावा गोविंद वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल भोगतो न घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान म्हणून या मनी मानू नये खिदू म्हणावा गोविंद वेळोवेळा अनेक रुसावे न लगे बहुता पुल्या संचिता वाचून या म्हणून या मनी मानू नये खिदू म्हणावा गोविंद वेळोवेळा तुका मने बार घातली यावरी तुका मने बार घातली यावरी होईल कैवारी नारायण म्हणून या मनी मानू नये खिदू म्हणावा गोविंद वेळोवेळा महायोगपीठे तटे भीमरत्यम परमपुंडलिकाय दातुन मुनींद्रे समागत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम प्रथम नमन पांडुरंगा कर प्रथम नमन पांडुरंगा कर प्रथम नमन पांडुरंगा कर प्रथम नमन पांडुरंगा कर प्रथम नमन पांडुरंगा हरी हरी पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयडा तुमचं नवरातलो पावन झालो चराचरी ओम नमो जय देव वेद प्रतिपाद्य जय जय संस्वेद्यात्म रूपा देवा तुची गणेश कलर्थ मती प्रकाश मणी मृत्युदा स्ववधावजी सच्चिदानंद रूपाई विश्वोत्पत्त्यादि हितवे तापत्र विनाशाय
श्रीकृष्णाय वयं नमः। करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। जीवे बिभस्वामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेति। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नारायण वासुदेव। मनोजव मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आई हनुमंत विराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गती धरू पदारी जी पवन कुमार। चले आवाजी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आवाजी पवन कुमार हमारे हरि कीर्तन। चले आवाजी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। 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 ओ राम जी को लाला लखन जी को लाओ। राम जी को लाओ लखन जी को लाओ। राम जी को लाला लखन जी को लाओ। राम जी को लाओ लखन जी को ओ लाओ। लाला सब परिवार हमारे हरि कीर्तन में। ले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। हे राधा मेरी स्वामी ने मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास। बरसाने की राधिका नंद ग्राम के शाम इनके पग में बंधन करू करू कोटि कोटि प्रणाम। आना रे घन श्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में। आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में। क्या बात है। आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में। आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में। प्रभु आप भी आना संग राधा जी को ला। प्रभु आप भी आना संग राधे जी को ला। प्रभु आप भी आना संग गोपियों को ला। प्रभु आप ही आना सब गोपी का दिलाना। लाई नारी गायनी जाम हमारे हरि कीर्तन में। आना सुंदर जाम हमारे हरि कीर्तन में। हरे सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में। हरे सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में। राधे तेरे चरणों की रज धूल जो मिल जाए इस सच्ची कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। राधे तकदीर बदल जाए सच में तकदीर बदल जाए। इथं बसलेले सगळे कान्हा देशातले लोक आहात आणि कान्हा देशामध्ये कीर्तन करायचा आनंद काही वेगळा असतो। आणि मला आवर्जून सांगायला आवडेल की बाई पंढरीश पांडुरंग परमात्म्याला नारद महर्षींनी केलेला क्वेश्चन देवा जर मला तुमची भेट घ्यायची असेल तर कुठे भेटणार आहे ता
जर मला तुमचं दर्शन घ्यायचं असेल तर कुठे भेटणार आहे? देवानं सांगितलं मला इकडे तिकडे शोधायची गरज नाही. नारद महर्षी म्हणतात शोधायची गरज नाही. मग हाक मारल्यावर पण एक नावानं हाक मारल्याच्या नंतर कळायचं नाही, नाही का? तुमचे हजारो नाव आहेत देवा, जसं की हे हरि तारू नाम छे हजार, प्रभु तारू नाम छे हजार, किया नाम लिखबे कंकोत्री, काना तारू नाम छे हजार, नाम छे हजार, किया नाम लिखबे कंकोत्री. हरि थारो नाम छे हजार, नाम छे हजार, का नाम लिखबे कंकोत्री. हरि नाम छे हजार, नाम छे हजार, का नाम लिखबे कंकोत्री. रोज रोज भजलू मुकाम, भजले मुकाम, किया नाम लिखबे कंकोत्री, काना तारू नाम छे हजार, नाम छे हजार, किया नाम लिखबे कंकोत्री. रोज रोज बदले मधार, बदले मधार, का नाम लिखबे कंकोत्री. हरि तारू नाम छे हजार, नाम छे हजार, का नाम लिखबे कंकोत्री. देवा जर हक्क मारायचं म्हणलं तर तुमचं एक नाव नाही ना, तुमचे हजारो नाव आहेत. त्यात काहीतरी सांगायला सुरुवात करतो. हे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंदगना विनाशा सकळ देवादिदेवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सज्जरूपा. इतकी सगळी नावं आहेत देवा. हाक मारायचं म्हणल्यावर कोणत्या नावाकन हाक मारायचं? देवानं सांगितलं जर माझी गाठभेट करून घ्यायची असेल तर हाक मारायची गरजच नाही. मग देवा म्हणले माझे भक्त जिथं जिथं माझं गुण माझे भक्त गाती जेते, माझे भक्त गाती जेते, माझे भक्त नाही जेते, माझे भक्त नाही जेते. नारदा में हो बाते थे, नारदा में हो बाते थे. ओ माझे भक्त गाती जेते, माझे भक्त गाती जेते. नारदा में उभा देते, नारदा में उभा देते. माझे भक्त नाही देते, माझे भक्त नाही देते. वा, गोड प्रमाण घेतलं आमच्या मोठ्या दादांनी. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा येते. मला इकडे तिकडे शोधायची गरजच नाही. माझे भक्त जिथं माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते. हो, आमच्या बाबांनी प्रमाण घेतलं. अजून दुसरं प्रमाण, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, नाही का? जिथे जिथे भगवंताचं नामचिंतन चालतं तिथं भगवंताची हजेरी असते. मग मी मनाशी संवाद साधत असताना मला पडलेला प्रश्न, जर का पंढरपुराचा मालक सटाण्यामध्ये कीर्तन चाललेलं आहे आणि सटाण्यामध्ये जर पंढरपुराचा मालक कीर्तनाला हजेरी लावतोय, मग मला सांगा आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी असेल किंवा आपण इकडे कानबाई बसवतात का? कानबाई बसवतात का? हां, असं पटकन हा म्हणा ना. तुम्ही असं गुंगायलाच नाही गत बसेलेत, माल बी सुधराव नाही ना. म्हणजे असं जबरदस्ती येऊन बसेलेत असं नाहीत ना तुम्ही. हां, मग बरं आहे. असा उभारी बन बसा जरासा. असं दुखते कपाय तुम्ही कीर्तन लिहिलेत का मग दारवर येलेत? हा, जर पंढरपुराचा मालक सटाण्यामध्ये कीर्तन चाललं आणि जर पंढरपुराचा मालक कीर्तनाला येतोय, कारण आमच्या संतांचं प्रमाण आहे, भगवंत स्वतः सांगतात की जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. म्हणजे इथं कीर्तनामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्म्याची हजेरी आहे. मग मला सांगा ना, पंढरपुराचा मालक जर इथपर्यंत येऊ शकतो तर आपल्या कानादेशाची देवी येत नसन का? देव आलेला आहे, देवाचं नमन झालेलं आहे. आता जर देवी आलेली आहे तर आपण कानादेशातले आहोत. मी कानादेशातला पुत्र आहे म्हणून मला आवर्जून सांगायला आवडेल, जर देवी आलेली आहे तर आलेल्या देवीचं अर्ध्या मिनिटासाठी स्वागत करूयात, मग चिंतनाकडे वळूयात. हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आई खेळत आली या न मायला कुचाल खेळू द्या, माई खेळत आली या न मायला कुचाल खेळू द्या. आलिया
आरतीनबाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या आरतीनबाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या ओ माई खेळत आली यान मायला कुचाल खेळू द्या आई खेळत आली यान मायला कुचाल खेळू द्या हरी भोगतो न घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारे तुकोबराय महाराज आणि हो तुकोबराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल ठला 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 कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली सटाणा नगरी आणि सटाणा नगरीमधले सगळ्यांचे परिचयाचे असणारे हरिभक्तपरायण वैकुंठवासी नारायण बापू सुखदेव पगारे म्हणजे बापू साहेबांचं वर्ष श्राद्धा निमित्ताने आजचं कीर्तनाचं योगा विठ्ठल विठ्ठल हरिभक्त पारायण लावलेलं आहे म्हणून हरिभक्त पारायण लावलंय म्हणून ते माडकरी होते आणि जर माडकरी असतीलच मग बरोबर आहे स्वर्गवासी वैकुंठवासी विठ्ठल विठ्ठल बाकी ना बेवडा मरतस तरी बी स्वर्गवासी लिखी देतस यान बायको याल घर माराव दे देव कस काय स्वर्ग माराव दे याले हा आणि अजून मला सांगायला आवडेल हवा का नाही राहिनी वर अच्छा वरती नाही का मी मागे सरकू का मग म्हणजे हवा सुद्धा मागे ते निरायनी मनीचे ते लोक मागे चावायतच तोंडवर बोलतात नाही बटच मागे मागे विरायना ना जुना लोकेशने म्हणे तोंडवर आजी की आजी मागे तुम्हाकडे नाही बहिणी सुन तसं वैकुंठवासी कैलासवासी स्वर्गवासी त्याच व्यक्तीला लिहिलं जातं जे माडकरी असतील किंवा कदाचित माणूस न कळत त्याच्याकडनं काय घडत असेल तर ठीक आहे बरेच लोक आम्हाला फोन करतात महाराजी मा बापाची पुण्यतिथी करायची वर्ष श्राद्धाचं कीर्तन करायचंय किंवा दशक्रिया विधीचं कीर्तन करायचंय कीर्तनाचा दिवस 2 दिवस आधीच मला फोन येतो महाराज कार्यक्रम कॅन्सल का बरो दादा काय नाही आमले आको सुतक पडी गी सुतक नाही पडणार रे इथून बापच पापी होता रे कसाल टाया बटी विठ्ठल विठ्ठल कारण आमचे संत सांगतात सेना महाराज पूर्वी जन्मी ज्याचे असेल पुण्याई तोच मुखी गाई हरीचे नाम वेड्या कबाडाचे काम नाही भगवंताचं नाम चिंतन करण्यासाठी आपला सुद्धा भगवंताकडे ठेवलेला साठा असावा तरच भगवंत सद्बुद्धी देतो भगवंतापर्यंत पोहोचण्याची फॉर एक्झाम्पल आपले जर 10, 15, 20 ड्रेस असतील त्याच्यातून तुम्हाला प्रवास जर करायचा आहे गावाला जायचं असेल भूदेवा तर तुम्ही चांगला ड्रेस परिधान करतात बरोबर आहे ना मोठे दादासाहेब बरोबर आहे ना 10, 15, 20 ड्रेस असतील त्याच्यातून तुम्हाला आवडेल मतलब जो स्वच्छ असेल तोच कपडा परिधान करतात आणि प्रवास करतात मग आपण संसारी लोक जर 20 ड्रेसच म्हणजे एवढीच नाही एक काढतच घालाले तो जगना मालक आहे तो गंदा कपडा असले त्यान जोडी येऊ दे का हा हा तो बी चांगला दे की ना बराच जण सांगता आमना गली मावतो वो कीर्तन आपण गौत नाही तू नाही या रे तुले म्हणा भगवान येऊ दे ना नाही पापी आडी यासाठी पुण्यांचा आटा लागस विठ्ठल विठ्ठल हे वेळ तोपर्यंत
करून घ्या. त्याच अभंगामध्ये अजून शेणा महाराज सांगतात, जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल, हा सर्व भेटतंय जगाच्या बाजारामध्ये, पण परी हे दुर्लभ देवाचे भजन. विठ्ठल विठ्ठल ठल विठ्ठल ठल ढाला 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 ठल ढाला. वाढदिवसाला किंवा जन्म झाल्याच्या नंतर बारशाला कीर्तन होतं, म्हणजे येणाऱ्या पोराचं पुण्याचं काहीतरी पुण्य असन. आणि कुणी गेल्याच्या नंतर त्याच्या दशक्रिया विधीला, वर्षश्राद्धाला किंवा पुण्यतिथीला कीर्तन होत असेल तर जाणारा आत्मा सुद्धा पुण्य. ते पक्की गॅरंटी जिवंत गरज असू बा असं. मला माहिती आहे जास्त सुख सोयीनं अपेक्षा नाही ठेव, पण न जाणू मी मागला जाणं मग फार मी कोंबडी होतो का म्हैस होतो, मला थंडावाशिवाय शांतता लागत नाही. हा गरमी माणसाकडे ना म्हणा का आज पण दिन मोजिल्या 10 दिन 10 कट्टा का असं वाटत. गरमी नाही सण होत ती माझी अडचण समजा ती. विठ्ठल विठ्ठल ठल ढाला 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 ढाला. बापू आपल्यातून निघून गेले, पण त्यांच्या दशक्रिया विधीला कीर्तन होते. तुम्हाला सांगू का, बाप मेल्याच्या नंतर मुलं 15 दिवसात विसरतात, पण हे जे कार्यक्रम असतात, जसं वर्षश्राद्ध असेल, पुण्यतिथी असेल, ही आपल्या माईबापांनी आपल्याला जन्माला घालून काहीतरी सार्थक आपण करतोय म्हणून त्यांना आठवण म्हणून हे कार्यक्रम झाले पाहिजे. आणि याच्यानंतर तुम्हाला सांगतो, खास करून दशक्रिया विधीला, वर्षश्राद्धाला जर कीर्तन झाली, एखादा आत्मा अतृप्त असतो आणि मग आमचे भूदेव सांगतात किंवा आम्ही पण कर्मकांड करत असताना आम्ही पण सांगतो की भैया तुम्हाला पितृदोष आहे, नारायण नागबली करणं पडेल, अमके अमके विधी करणी पडीन. पण मी खात्रीनं सांगतो, जर भागवत कथा भगवंताचं नामचिंतन झालं तर तुम्हाला पितृदोष लागत नाही, आपला विश्वास आहे. विठ्ठल विठ्ठल ढाला 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 ढाला. खरं तर मला बापूंचे चिरंजीव आमचे दादांचा फोन आलेला, महाराजांचा कार्यक्रम पाहिजे. पण योगायोग असा, जसं रुक्मिणी आई साहेबांना पती म्हणून कृष्ण भगवंत भेटले, पण मध्यस्थी कोणीतरी असल्याशिवाय जमत नाही. भूदेवा सक्का मामान पोर राहिने तरी मधमा कोणतरी जमाडणार पाहिजे, तो टाया बसच. बरोबर आहे का नाही? सक्का मामा सुद्धा विश्वास करत नाही, मधमा कोणतरी टाकणं पडस. तसं आज ना कीर्तन बा कस काय करा ना भाऊ, बुरी ऐकस का नाही ऐकस बा, दोंडा जाणार रव्यान नाही म्हणते काय करा ना भाऊ. मग मधमा माझ्या ताईला टाकतेस नाही, आमने सोबत आईले बहीण तू भाऊ म्हणस ना, तो भाऊ वका दिदे म्हणे. ही तारीख कमीत कमी 3 महिने आधी दिलेली आहे, हा ना दादाश्री, 3 महिने आधीची तारीख दिलेली आहे. आणि ओढ पण होती या कार्यक्रमाची की कधी जाईल सटाण्याला, कधी जाईल सटाण्याला. कारण पहिला कार्यक्रम झाला होता, माझे आमचे बाबा आहेत, गौरव बाबा, आमचे निखिल बाबा, आमचे दादाश्री यांनी नियोजन केलेलं होतं. तेव्हा मी आलो होतो सटाण्यामध्ये कीर्तनाला, बरोबर आहे ना? हां, तेव्हा आलो होतो. आणि त्याच्यानंतर हा दुसरा प्रसंग आहे. मला वाटतं तुमच्या परिसरात भूदेवांनी एकदा बोलवलेलं मला त्यांच्या गावामध्ये. हां, अजमेर सौंदाने, राईट. आमच्या भूदेवांचा खूप आग्रह होता, एकदा रविकिरण महाराजले आपला गावाला लौत बा. आणि
त्यांना जलवा देखील दूध बा असं. आमच्या भूदेवांनी पण एकदा त्यांच्या गावाला बोलवलेलं. खरं तर मला आनंद वाटतोय रवी बाबा. मी प्रत्येक कीर्तनातून स्वाभिमानानं सांगतो आमच्या रवी बाबांचं खरं तर स्वतः तर आहेतच बाबा भूदेवा, स्वतः तर आहेतच. स्वतः कीर्तन करतात, पेटी वाजवतात, पखवाज वाजवतात. पण महाराजांनी बऱ्याच गावांमध्ये सप्त्याची सुरुवात केली आणि आजही ते सप्ते चालू आहेत. हो. आणि अजून पण रवी बाबांच्या मुखातून कोणत्याच कीर्तनकाराची बदनामी किंवा टिंगल टवाडकी मी ऐकलेली नाही आहे आणि कोणाची बदनामी किंवा कोणाची निंदा केली नाही. म्हणून रवी बाबांवर माझ्या भगवंताने, माझ्या राधाराणीने केलेली कृपा म्हणजे महाराजांचे चिरंजीव. काय असतं माहिती का? करम तेरे अच्छा तो किस्मत तेरी दासिया, करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया और नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा कासिया. तुमचं नीतीचं फळ भगवंत देतो आणि कदाचित आमच्या रवी बाबांचं नीतीचं फळ म्हणजे त्यांचे चिरंजीव. एवढा गोड पखवाज वाजवतात महाराज. हो, असा जीव करस कीर्तन राव देऊन नाचिले हो. तसं तर सगळेच आमचे मानवान आहेत. आमचे विनेकरी मामा, हा मामाला देखील आत्मा गारवी जा. आणि मग काय पुढे काहीच नाही बोलू ना इथलंच बरं ठीक आहे, तुमले आवडीन तसं. इकडे आमचे भूदेवाज, तुम्ही टाळ घेऊन उभे आहात महाराज. याच्यापेक्षा ना अजून मोठा स्वाभिमान काय पाहिजे. आमचे सगळे टाळकरी महाराज मंडळी कोणत्या गावाचे? सौगाव परिसरातले सर्वच आहे. क्या बात आहे, वा वा. टाळकरी बिचारा पुरा साधा बोया आहेतच. वा, कसं असतं ना. हां नाही, खरं म्हणजे काय असतं माहिती आहे का? टाळकरी बराच गावेस मग टाळकरीच ना असं आहे. या बिचारा कितला साधा बोडा दिखेला ना. टाळलीच नाही उभा आहे जो महाराज होई टाळ वाजिले आण तू न काम पटी गे, आम न पटी गे, तू घर आम्ही घर. बाकीना जवळजवळ महाराज असले दख काशा 2 म्हशी काय येराकडे दखतेस तसा बाकीना देखतस. पण साधा बोया लोक आहेत बिचारा. काय कोणा द्वेष नाही, काय कोणा घेणं देणं नाही. आणि भगवंत तुमनं पण आयुष्य बळकट करून तुम्हाला काय असं चांगलं कार्य करील हो. हां, असं बद नाही भेटणार का साधा बोया मन विचित लाग जास. मला तीरपा दाखणार राहणार का चित नाही लागत. विशेष करून माझ्यावर नित्यांत प्रेम करणारी सगळी मंडळी, त्यात आमचे आकलाडवरनं माझे अण्णासाहेब आलेले आहेत. खरं तर अण्णासाहेब म्हणजे त्यांच्या घरातच मांस मच्छीचा विषयच नाही पहिल्यापासून. पण कुठंतरी अण्णासाहेब 47-48 म्हणजे 50च्या घरात असतील समजा. पण अण्णासाहेबांनी ठरवलं की रवी किरण महाराज जरा बरा दिकिरा ना भू दिखावा म्हणे मन्ना. आमच्या अण्णासाहेबांनी माझ्या हातून माळ घातली. त्यांच्या घरातच शिजत नाही, पूर्वजपासून परंपराच आहे. तरीसुद्धा त्यांची मनाची श्रीमंती म्हणावी लागेल की त्यांनी रवी किरण महाराजांच्या हातून माळ घातली आणि ते म्हणतात की रवी किरण महाराज माझ्यासाठी गुरुच आहेत. ही मनाची श्रीमंती आमचे अण्णासाहेबसुद्धा इथपर्यंत पोहोचले आणि जे गायनाला साथ करतायत माय. माझे मोठ्या भावांपेक्षा जास्तच नितांत माझ्यावरही प्रेम करतात आणि मीही त्यांच्यावर प्रेम करतो. असे आमचे दादासाहेब म्हणजे लहू बाबा. हां बाबाश्री, खूप खूप धन्यवाद. खूप दिवसाच्या नंतर, वर्षाच्या नंतर भेटतोय आपण समजा. खूप वर्षाच्या नंतर भेटतोय. साऊंडवाले दादा, साऊंडचं नाव ऐकलं आणि समाधान वाटलं. साऊंड आपलं 1 नंबर आहे. साऊंडचा काही प्रॉब्लेम नाही. आवाज नाही राही ना, असं आवाज नाही येत आहे. बापरे, जो बडाई मारी तर वैदा आवाज नाही सांग. आवाज वाढव. आता येतोय का आवाज? ही राही ना ना पक्क ना. हां, कारण मी परत माईक मग तोंड घाल दिले. आते जर उन्हाने ते डायरेक्ट माईकच तोंड मग घालली सो. हरी विठ्ठल विठ्ठल तुम्ही 3च लोक आले, एक जण नाही म्हणत तुम्हाला. विकी बाबा येत आहे का दुसऱ्याकडे नवा काय? विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग आहे तुकोबारा यांचा. कोण तुकोबारा आहे?
ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोबर आहे. कोण तुकोबर आहे? जाडूनी संसार वैसले अंगणी ती तुकोबर आहे. कोण तुकोबर आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबर आहे. आणि ते तुकोबर आहे. या भंगातून तुम्हा आपल्या जीवांना समजवताय, सावध करताय. भैया भोगतो न घडे संचिता वाचुनी, भोगतो न घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान. हो, आपल्या जीवनामध्ये काही संकट येत असेल ना, तर काही काही लोक देवाला दोष देतात. देवा किती रे परीक्षा घेतोय माझी, किती परीक्षा घेणार आहे? अरे देव परीक्षा घेतच नाही, हे आपला भोग आहे, आपलं कर्म आहे, ते आपल्याला भोगावं लागते. बरोबर आहे ना? मी तर या मताच आहे, जर शिक्षा भेटत असेल तर गुन्हा नक्कीच झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल. भगवंत तुमचं कधीच वाईट करत नाही. आपलं कर्म आपलं चांगलं वाईट ठरवतं. फॉर एक्झाम्पल सांगेल तुम्हाला, उदाहरण म्हणून सांगायला आवडेल मला. तुम्ही दऱ्याखोऱ्यांमध्ये उभे राहा, दऱ्याखोऱ्यांमध्ये उभे राहिल्याच्या नंतर आवाज द्या राधे. दर्याखोऱ्या तुम्हाला रिप्लाय 2-3 वेळेस आवाज देतात, राधे राधे राधे. दर्याखोऱ्यांमध्ये उभे राहून आवाज द्या राम, तर दर्याखोऱ्या तुम्हाला रिप्लाय देतात राम राम राम. दर्याखोऱ्याच मग उभा राहीन आवाज द्या नीच, मग दर्याखोऱ्या ये मन सोन चिडव म्हणा भाऊ. काय म्हणतं ते? तुम्ही जे पेरणार आहे ते चुकवणार आहे. बरोबर आहे ना? येडा बाबूला उन्हात आंबा तोडायला जाशात आपली ठेवटी येईल का? जे पेरणार आहे ते चुकवणार आहे. अजून सांगेल, शेतामध्ये जातात तुम्ही, तुमच्याकडे गव्हाची पेरणी करतात का? गव्हाची पेरणी होते बुदेवा, गव्हाची पेरणी करतात. जर शेतात गहू पेरणी करायची आहे तर तुम्ही किती गव्हाच्या गोणे घेऊन जातात? मोटरसायकल कन 30 किलोची, 40 किलोची, 50 किलोची. बरोबर आहे ना? 40 किलोची बॅग आहे समजा, 40 किलोची बॅग आहे. 4 व्हीलर गाडी नाही आहे किंवा त्या रस्त्याला गाडी जाऊ शकत नाही म्हणून तुम्ही मोटरसायकल कन नेतात. 20 किलो, 30 किलो, 40 किलो जी पण बॅग आहे ती मोटरसायकलने नेतात. पेरणी करत असताना किलोनं पेरणी करतात, पण आणताना क्विंटलने आणतात. बरोबर आहे ना? पेरणी करत असताना किलोने करतात, पण आणताना आपण क्विंटलने आणतो. तसंच कर्म आहे. तुम्ही जे पेरणार आहे तेच उगवणार आहे. आणि दुसऱ्याला पण त्रास देताना दक्षता घ्या, दुसऱ्याला त्रास देताना दक्षता घ्या. कदाचित दुसऱ्याला त्रास तितकाच द्या जितका आपण स्वतःसाठी सहन करू शकतो. विठ्ठल विठ्ठल. काही काही सुनबायांना असं वाटतं नवरा महताब्याचा. राग धरू नका बहिणी हो. आजचा कीर्तनकार म्हणून ए पुरा ग बस बसणार आहे, बोनीन पायरे दांगडो घाल देणार आहे, अर्धंदा ते उद्या थोडा पार रे. एखाद्या सुनबाईला वाटत असेल नवरा महाताब्याचा. मी सांगितल्याच्या नंतर सासू सासऱ्यांनाही माझा नवरा काढेल. आणि प्रयत्न जर केला ताई, नवरा कदाचित तुझ्या ताब्यात असेल पण नीती तुझ्या ताब्यात नाही, ते तुला भोगावं लागणार आहे. नवरा तुझं ऐकून आहे, नवऱ्याला सांगून सासूला किंवा सासऱ्याला बाहेर काढू शकते, पण भगवंत तुझ्याकडे पाहतोय ताई. तू सुद्धा कधीतरी कोणाची तरी सासू होणार आहे, एवढं लक्षात ठेव. आणि सासूसले बी सांगण्याचे, तुम्ही बी जास्त किडा नका पाडत जावा बहिणीसो. भल तर उदीन रासो काय काय म्हातारीस ना. लग्न वही गे ना, सुनबाई गई ना, बहीण आई तिजोरीनी चॉबी, कपाटनी चॉबी, तू ना संसार, तू समाय. काय करणं आहे? माले फक्त वेळेवर चहा लागणी चहा देत जाय, जेवण लागणं जेवण देत जाय. आई हुशार सोन सासूबाई ना काम आहे. बाकीने बाया आता गलीवाल्या बाया उन्हात का माय हो भिकू 15 किलो तेल न डब्बा बहीण महिना बी येऊ दे ना. शिलगाव ना 3 संसार आहे, 15 किलो तेल मग तुला शिलग नसे का? करी ना ती माहिती ना संसार आहे. हा उलगी घेतीन बाप ना करतीन का लय ना, तुला काय करणं आहे? हाय बी ठीक आहे, पण बाकीने बाईस ना स्वभाव इतला खराब रास तेवढं बरं आहे बा. 60 आण्याने बाईस ना नाही तसा. मी 8 आण्याने सांगावं बहिणीसोर. आता ते सुरुवाती आका 2 तास काढणार आहेत माले. कोण बरेल गरमा दाती घालली.
आणि म्हणा पहिले झुपा दिसले जीव ब्यास. काही काही सासवा जर सुनबाई पोऱ्यान गाडीवर बसनी, सुनबाई जर पोऱ्यान गाडीवर बसनी आणि तो भाऊ जर का सासरवाडीला सोडायला जासोय किंवा बजारले म्हणा वावर मग कुठे जाईच राहिनी बा, बसेल सुनबाई सासूबाईला आनंद व्हायला पाहिजे. काय काय ना माय मनाचा सुनबाई आणि मना पोरगा भाऊ बहिणी सारखा राहत साय देखील आनंद मानायला पाहिजे. पण बाकी नाही म्हाताऱ्या दकव बिकू दको ती कशाने कशी मजाने मुसडत आणेन बटणी दको. आणि दिवाळीनं लक्ष्मी पूजन करीश जर जवाई अंड्याला सोडाली असून म्हातारीवर जर दाबावर पापडे टाकच ना तरी तटीन सांगत दकवा गंगू माय म्हणी सोनचिडी काय मजानी राहिनी हो माय तुनी सोनचिडी दुसऱ्याने मजा ना मुसडानी मराल टाइमवर चहा भेटी तुले वाय बारले. कोणतंही काम करत असताना सावधगिरीनं करायचंय. जे पेरणार आहे ते उगवणार आहे. भोगा भोगावा लागतो नाही का. हो लक्षपूर्वक ऐका. तुम्ही म्हणसान महाराज भोगा भोगावाच लागतो काहीतरी प्रमाण आहे का. केले कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले ते भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, तेरे कर्म आले तेरे भोगाले. उपजल आता हर पल चिंता हरे मुख गाता हर पल चिंता. हरे मुख गाता हरि पर चिंता, हरि मुख गाता हरि पर. ऐका गोड प्रमाण घेतलं आमच्या दादासाहेबांनी. केले कर्म झाले तेच भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जे पेरणार आहे तेच उगवणार आहे. कर्म कसं भोगावं लागतं थोडक्यात सांगेल लक्षपूर्वक ऐका. एका कसाच्या हातून गाय सुटली, काय सैरावेरा धावत होती, कसाच्या हाती काय लागत नाही. कसाच्या हातून सुटलेली गाय ती तिचा जीव वाचवत होती आणि कसाई तिच्या मागे धावत होता. गाय अशी नदीच्या काठीनं पडत होती, नदीच्या काठीनं गाय पडत होती. कसायच्या हाती गाय लागत नाही. पण कसाई दादाचं लक्ष गेलं की एक ब्राह्मण दादा गंगेवर स्नान करत होते. स्नान करणाऱ्या ब्राह्मण दादाकडे बघितलं आणि कसाई दादानं आवाज दिला, ब्राह्मण दादा माझ्या हाताकन गाय सुटली ती गाय धरून द्या ना. मग हाताकन गाय सुटली गाय मला घावत नाही म्हणले तेवढी गाय धरून द्या. स्नान करणाऱ्या ब्राह्मण दादानं उठावून गायच्या समोर जाऊन दोघं हात आडवे केले. दोघं हात आडवे केले. गाय जागीच थांबली. गाय थांबल्याच्या नंतर कसाई दादानं यावं गायला धरावं, धरून घेऊन गेला. कसाई दादानं धरल्याच्या नंतर काय केलं असं खूप काय सांगायची गरज नाही. तुम्ही बसलेले श्रोतेगण महापेक्षा ज्ञानामानाने मोठे आहात. कसाईनं काय केले असन ओ बुदेवा, कापले असन आणि काढले असन. आता चला पुढे. एक वारकरी वारी करीत होता. वारी करीत असताना एका गावी मुक्कामाला थांबला. थांबल्याच्या नंतर एका तरुण स्त्रीनं बघितलं वारकरी बाबाला. बघितल्याच्या नंतर वारकरी बाबाला सांगितलं, बाबा कुणाका चाललात. म्हणले काय नाही की पंढरपुराला जातोय. बाबा तुम्ही पंढरपुराला चाललात. म्हणले हो बाई. बाबा असं करा ना माझ्याकडे 2 घास जेवायला या ना. वारकरी म्हणतो बेटा तुझ्या घरी पण जेवायचं आणि पंक्तीत पण जेवायचं, त्याच्यापेक्षा तुझ्या घरीच येतो म्हणले जेवायला. वारकरी बाबाला जेवायला घरी आणलं. जेवायला घरी आणल्याच्या नंतर जेवण वगैरे झालं. वारकरी बाबा घरातून काढता पाय घेतायत तोपर्यंत बाईनं पुन्हा विचारलं, बाबा कुठं जात आहे. म्हणले काय नाही की मंदिरावर झोपाया चाललो. बाबा तुम्ही मंदिरावर झोपणार आहात. म्हणले हो बाई. बाबा असं करा ना मंदिरावर झोपण्यापेक्षा आम्ही घरामध्ये 2च नवरा आणि बायको आहेत. म्हणले इथंच झोपा ना. वारकरी बाबा म्हणतो बेटी मंदिरावरही झोपायचं आणि त्या घरी पण झोपायचं, त्या घरीच झोपतो लेकी म्हणला. वारकरी बाबाला पुढच्या रूम मध्ये बेड टाकलेला आणि 2 नवरा बायको आतल्या रूम मध्ये झोपलेले आहेत. पुढच्या रूम मध्ये वारकरी बाबाला टाकलेलं आहे, मागच्या रूम मध्ये 2 नवरा बायको झोपलेले आहेत. ऐन मध्ये रात्र झाली, अर्धी रात्र. आता बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. दृष्टांत सांगत असताना मला फक्त सिद्धांत पटवायचा आहे, याच्यातून कोणी वाईट मटेरियल काढू नये. कसं असतं माहितीये का, काही काही लोकांना चांगल्यातून वाईट काढायची सवय असते आणि काही काही लोक वाईटमधनं सुद्धा चांगलं काढतात. स्वभाव असतो नाही का. संसारी बाईना आत्मा जर कधी मेथीन जुडी दिदी नाही, कारण शेतकरी जो मेथी उपाडस ना बाजार मला जाऊन टाइमले पाणी मारस किंवा पाणी भरानंतरच उपाडस.
बरोबर आहे ना बुदेवा? पाणी भरल्याच्या नंतरच उपटतो आणि उपाडीस लई घ्या का मार्केटमा तर ते बी जो व्यापारी राहतो पाणी मारस आको हा तिकरीवाला बी पाणी मारस तर सामा ती जुडी थोडी सड धरलेस आणि आपण इकत लेणारा घर लई जात असतो लगून बराच मटेरियल खराब होई जाईल रास्ती जुडी माना. पण 2 प्रकारच्या बाया असतात. बाई संसारी असेल ना सडेल सडेल फेक देस देवा आणि चांगली चांगली भाजी निवाडीशनी बरोबर भाजी बनायन ती देस. आणि जी बाईले संसार करानं चित नाही ती बाई सडेल समजीने ते मग चांगली भाजी फेकीन मोकी होई जास. बरोबर आहे ना? हो. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण. हो, ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो करतो. पण मला सांगायचंय चांगलं काढण्याचा प्रयत्न करा, वाईट काढू नका. आणि चांगलं काढा हे सांगायची गरजच नाही. ज्याची नीती चांगली असली नजर चांगली असेल तर तो चांगल्या नजरेनं बघेल. कारण दृष्टी चांगली तर सृष्टी चांगली दिसते. बरोबर आहे की नाही? हो. नजर चांगली असली का मग सगळं चांगलं दिसतंय. हां, नजर जर चांगली असेल दृष्टी जर चांगली असेल ना तर आपण किचडमध्ये कमळ बघू शकतो. पण नजरेत जर दोष असला की चंद्रात पण दाग दिसतो. बघायचं आपल्याला काय बघायचं ते. हां, बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली आहे अर्धी रात्र आणि बाई त्या वारकरी बाबाच्या कडे आली. घरात नवरा झोपलेला आहे. वारकरी बाबाला म्हणते वारकरी बाबा उठा माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी बाबा म्हणतो बाई तू जेवायला बोलवलं तोवर वाटत होतं बाई काय पारमार्थी का पोरगी काय संस्कारी या तू झोपायला जागा दिली वाटत होतं काय गोड स्वभावाची मुलगी या. पर बाई तुझ्या मनामध्ये असली घाणरडी विचारायचा. बाई म्हणते वारकरी बाबा ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका, ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका, माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी बाबा म्हणतो बाई आम्हाला शिकवण आहे संतांची. काय शिकवण आहे? जाई व तू माते न करी सहाय्या आम्ही विष्णुदास तैसे न. खरं तर मी सगळ्या माडकऱ्यांची सगळ्या वैष्णवांची सगळ्या टाळकऱ्यांची आणि महाराज मंडळींची जाहीर माफी मागतो. कदाचित वयाच्या मानानं बोलणं जास्त होत असेल तर सगळ्यांची माफी मागतो. पण खरा वारकरी असेल, खरा माडकरी असेल, खरा वैष्णव असेल तर त्याच्या मनामध्ये परश्रीबद्दल कधीच वाईट विचार येत नाही. आणि जर वाईट विचार येत असतील तर तो खानदानी माडकरीच नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.